प्लॉट मधून वरून येताना हे पण एक अर्ध्या एकराचं दिसलं की वेगवेगळे इथं पालेभाज्या आहेत. तसंच मिरची, टोमॅटो, कोबी आहे. हे कशासाठी केलेलं आहे? आणि इकडं पण पेरू, सीताफळ, केळी आहेत. तेवढंच तर थोडं. काय झालंय की आपल्याला शेतीच्या आरोग्याबरोबर आपलं पण आपल्या कुटुंबाच्या पण आरोग्याची काळजी घेणं गरजेचं बरोबर, आहे. बरोबर. त्या दृष्टीने आम्ही काय केले, एक 10 गुंठ्याचं प्लॉट आहे. हम्म, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती पालेभाज्या करतोय. हम्म, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल खतं टाकली जात नाहीत, केमिकलचे स्प्रे कुठले दिले जात नाहीत. हम्म, जे काय येईल ते हम्म, आपल्याला घरी अगदी भरपूर होतंय. हम्म, त्या पद्धतीने आम्ही पालेभाज्या सगळ्या प्रकारच्या आहेत. हम्म, टोमॅटो आहे, वांगी आहेत, कोबी, हम्म, हे सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, भेंडी आहे हम्म. आणि हळद लावलेली आहे तिकडं. बर बर काय थोडीशी सीताफळाची, पेरूची, हम्म, केळीची झाडं आहेत, बर ड्रॅगन फ्रूटची झाडं आहेत. अशा हम्म, पद्धतीने इथं घरी जे लागेल आपल्याला, हम्म, जे विना केमिकलचं हम्म, विषमुक्त म्हणतोय ना हम्म. आपण, ते आपल्याला खायला घरी मिळतंय. मग आता हे टोमॅटो किंवा वांगी जे आहेत काय होतं याच्यावर म्हणजे निसर्गाचं एवढं हे झालंय की याच्यावर कोणती ना कोणती कीड आळी येतेच. हम्म, हम्म. मग त्यावेळेस त्याला काय मारता की? नाही नाही, केमिकलचा स्प्रे घेत नाही आपण. हम्म, जे म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये म्हणतोय ना आपण, हम्म. नीम असेल किंवा बायोलॉजिकल मधला ट्रायकोडर्मा. ट्रायकोड्रामा असेल हम्म, किंवा एमबीवी असतंय ना, हम्म, हम्म, मॅटेरिझम बिवेरिया हम्म, वगैरे, ह्या पद्धतीत आपण बुरशी त्याला मारत राहतोय. हम्म. पण त्यामध्ये काय तरी पण किडतं, पण तेवढं काय आपल्याला घरी खायला कमी पडत बरोबर, नाही. काय बरोबर, 100%च कधी प्लॉट अगदी खराब होत नाही. त्यामुळे बरोबर. तेवढं होतंय व्यवस्थित. मग आता शेवगा शेवगा आहे, नारळ शेवगा आहे, पण आहे, म्हणजे नारळ सगळीच आहे. बऱ्यापैकी सगळी झाडं आहेत. सगळी झाड आहेत तिथं. ह्या ज्या व्हरायटी आहेत त्या सगळ्या देशी आहेत का कशा आहेत? हे सगळे देशीच आहे मटेरियल सगळं ते बर आपल्याकडं. आणि ह्याचं आपल्याकडे देशी बियाणं पण आपण तयार करतोय. बर बर. मग बियाणं हे पण विक्रीसाठी आहे का? विक्रीसाठी पण आहे बियाणं बर आपल्याकडे. बर. इथं जो आता सोलार ट्रॅप आहे, हा कोणता ट्रॅप आहे, कशासाठी लावलाय? हा सोलार ठीक आहे. रात्रीचे सकिंग पेस्ट वगैरे जे आहेत किंवा हम्म, होमनीचे किडे आहेत ना, हम्म. ते रात्रीचे त्या टब मध्ये येऊन पडतात. अच्छा. ते पण एकात्मिक नियंत्रण आपण म्हणतो, त्या हम्म, हम्म, पद्धतीने ते होतं नियंत्रण. हम्म, हम्म. आणि आता इथं पेरू आहेत, पण पेरू सगळे वेगवेगळ्या व्हरायटीचे दिसतात. वेगवेगळे व्हरायटी कोणकोणत्या व्हरायट्या लावल्या? त्याच्यामध्ये तो डायमंड रेड पण आहे. अच्छा. त्याच्यानंतर व्हीएनआरच पण आहे. हम्म, आणि तो दुसरा एक कुठला तैवान पिंक पण आहे. अच्छा. सीताफळामध्ये पण ही लावलेलं आहे, काय व्हीएनआरची नाही, गोल्डन जे म्हणतो ना गोल्डन, आपण, गोल्डन ते गोल्डन. लावलेले आहे. हम्म, आणि ड्रॅगन आहे. हम्म, केळी, देशी केळी आहे आपल्याकडे. हम्म. हळद मग जे घरी वापरण्यासाठी हळदीचा हा, उपयोग होतो ते ते घरचाच. घरच्या घरी आपल्याला हम्म. होत ते. आणि हे झेंडू पण आहे, झेंडू कशासाठी केले? झेंडू आता आपल्याला दसऱ्यामध्ये आणि नवरात्रामध्ये म्हणजे पुन्हा काहीच दीपावलीला बाहेरनं घ्यायचं नाही. काय गरज पडत नाही. एकदम फ्रेश आले बघायला, एकही स्प्रे नाही. बर बर तरी पण किती छान आलेले बघा. बर बर. अतिशय सुंदर असं आलेलं आहे सगळ्या गोष्टी. याला पाणी सगळ्यांनी एक सोबतच पडतं का? हा, ड्रिपनं आपण इनलाईन टाकलेले आहे. हम्म. आणि त्या पद्धतीने पाणी पडतंय. हे आता तुम्ही असं केलेलं आहे, तर याचे फायदे काय झालेत आता, म्हणजे हे जे आता सगळं केलंय? काय होतंय, आपल्याला घरी खायला आहे नाही हम्म, सेंद्रिय पद्धतीचं, म्हणजे विना केमिकलचं अन्न जे म्हणतोय हम्म, आपल्याला, भाजीपाला वगैरे मिळतंय. हम्म. आणि हे खरं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी, प्रत्येकाकडे जमीन भरपूर असते, पण बरोबर एक बरोबर. 2 गुंठ किंवा 4 गुंठ तर त्यांनी या पद्धतीने मध्ये सेंद्रिय पद्धतीने केलं सेंद्रिय पाहिजे. पद्धतीने लागण करायला पाहिजे. हम्म, आणि तेवढं घरच्या पुरतं तर तुम्ही उत्पादन हे घेऊ शकताय हम्म. सोप्या पद्धतीने, कायच अडचण येत नाही याच्यामध्ये.